बाजारातून मी 2 टरबूज आणले होते, तर त्याचे भरपूर साल निघले होते. मग दुपारी आम्ही अर्धं कट केलं होतं तेव्हा त्याचे साले मला जास्त दिसले. आता एक एक फोड कापून खात होतं, पण दुपारी सगळे होते त्यामुळं सगळं कट केलं होतं. तर म्हटलं पहिल्यांदा बनवणार आहे तर तुटी फ्रुटी कशी बनते बघूया. तर छान बनली होती बघा. आता थोडीच बनवली होती मी सुरुवातीला, पण आता ही तर अर्धीसुद्धा राहिली नाही. इकडून तिकडून चालू होतं वाळले का बघायचं. तर उन्हाळ्याचं तर थंड वगैरे सारखं काही पण पी वाटते. मग मस्त दुपारी ताक करून पिलं, खूप भारी वाटलं बघा. तर रोज दही लावते त्यामुळं मग लगेच काल ब्लँकेट धुवून टाकले होते, मग आज पण वाळायला टाकले होते. लगेच घड्या मारल्या. तर रोज पाणी टाकते, पण फुल येतच नव्हते किती दिवस झाले या झाडांना चिनी गुलाबचं. पण आज छान आलं होतं, एकच आलं होतं. पालक पण काही वाढतच नव्हती, एवढं ऊन वगैरे आहे. मग लगेच कपडे काढले, मग घड्या मारल्या, कारण आता उन्हाळा आहे तरी पाऊस येतो. मग आबाळ होतं. तर अनुबाईची कपडे घड्या मारताना लक्षात आलं हिची कंबर खूप छोटी झाली आता, तर ते सगळ्या कंबरेतून गळतात. मला वाटलं एकदम माझ्या बोटावर सुई गेली की काय. त्या मोटरचा काही भरोसा नसतो, कधी कधी धोका देतात. तर घरात आपण मशीन घेतलेली असते आपलं शिवायला, आणि ते राहते बाजूलाच, बाहेरचेच शिवत बसतो बघा. असंच होतं आहे माझ्यासोबत पण. आरव इकडून तिकडून खेळताना फाडून येतो, पण मला काही ते शिवायचंच होत नाही. तर सगळे जे फाडले होते ते सगळे मी कपडे टिपा मारल्या. आता कंबर तर अनुवायची किती छोटी आहे, कपडे घ्यायला गेलं तरी पण लगेच भेटत नाहीत, कारण साईज मिळतच नाही. उंचीला भेटत नाही, उंची भरपूर आहे आणि कंबर छोटीशी. मग संध्याकाळी मस्त असं मडगं बनवलं होतं बघा मुलांना, म्हणजे 4 वाजता. याची रेसिपी मी शूट केली नाही, अगोदरच मी अपलोड केलेली आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जाऊन बघू शकताय. मुलग्याचं मडगं. मग सगळ्यांनी खाल्लं. मग लगेच संध्याकाळी फ्रेश वगैरे झाले आणि चहा पाणी करावं म्हटलं. आता थोडाच चहा बनवायचा होता. आता तीळ न भाजता ठेवले का त्याला लगेच आळ्या लागतात, म्हणून बरेच दिवस झालं तीळ आणून ठेवलेत, पण माझ्या लक्षातच नाही. मी कधी आणले का ते भाजूनच ठेवते, कारण भाजून ठेवले का ते खराब होत नाहीत, जाळी वगैरे लागत नाही. मग चहा बनवत संध्याकाळची तयारीला लागली होती. म्हटलं लवकर लागलं तर लवकर. आता पावसामुळं कधी कधी लाईट पण घालवतात, म्हणून अगोदरच म्हटलं लवकर करून घेऊया. आज स्पेशल बेत होता दालबट्टी बनवायचा. तर असा होता बघा आजचा दिवस. कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. चला तर बाय, पुन्हा भेटू.